नमस्कार लाडक्या बहिणींनो, कशा आहात तुम्ही? चला तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याची हप्त्याची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती। ते हप्त्याची सुरुवात झालेली आहे। ओके, चला थोडंसं लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे काय म्हणाले याबद्दल थोडंसं लक्ष देऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतीक्षा आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात जमा होईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 12,000 रुपये मिळतात, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत। ओके, हे थोडंसं मुद्दा लक्षात ठेवा। आदित्य तटकरे काय म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। ओके, आता लाडक्या बहिणींना एक अट ही घ्या की लाडक्या बहिणींच्या म्हणजे आज 2 तारीख आहे, आजपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये करून आणि ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान शेतकरी पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता जर त्यांच्या खात्यामध्ये येत असेल त्यांना 500 रुपये देण्यात आलेले आहे। ओके, आता जे राहिलेले लाडक्या बहिणींना आहे त्यांना 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थी निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल। या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असं आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना आत्तापासून एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि ज्यांना जानेवारी महिन्यापासून मिळालं नाही त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे आणि ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे। कमेंटमध्ये तुम्हाला सर्व काही प्रश्नांची उत्तरं भेटून जातील। चला मग मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।